कालचं ते वक्तव्य खरं तर सभागृहाचा अपमानच म्हणावं लागेल. कारण एका वरिष्ठ सभागृहामध्ये एक महिला एका समोरच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये असले वक्तव्य करते. खरं तर त्या सभागृहामध्ये एक त्याची गरिमा आहे. त्या गरिमेच्या हिशोबानेच तिथे वक्तव्य करणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये जी वक्तव्य केली गेली कालची ती कुणालाही मान्य नसतील. पण मला असं वाटतं की तिथे शेतकरी बांधवांचे विषय मांडण्यासाठी विरोधक जेव्हा जेव्हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळावे, शेतकऱ्यांच्या केळीला भाव मिळावं किंवा शेतकरी आत्महत्या जे वाढता आहेत महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात जेव्हा विरोधक बोलण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा सभापती महोदय त्यांना हवा तेवढा वेळ मिळू देत नाहीत. तेव्हा म्हणतात आता वेळ नाही आहे. आणि हे असे वक्तव्य करण्यासाठी त्यांना एवढा वेळ का देण्यात आला? म्हणजे त्यांना कुठेतरी जसं म्हटलं ना मी बिग बॉसमध्ये कसं असतं, जेवढं तुम्ही एकमेकांच्या बाबतीमध्ये उणीधुणी काढणार, एकमेकांना गलिच्छ प्रकारे बोलणार तेव्हा TRP वाढतो आणि TRP वाढला की बिग बॉस खुश होतो. तर याही प्रकरणात तसं आहे का की कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी उणीधुणे काढायचे, एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचे प्रकार करायचे म्हणजे बिग बॉस खुश होईल असा प्रकार कालचा वाटलाय. कारण त्यातनं निष्पन्न काहीच झालं नाही, शेतकऱ्यांना काही मिळालं नाही, कुणाच्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबतीत काही बोललं गेलं नाही, फक्त उणीधुणी काढण्याचा प्रकार होता.